नाफेड खरेदी केंद्रावरती वाहनांच्या रांगा कायम आहेत। नाफेड खरेदी केंद्रावरती शेतकरी 5 दिवस मुक्कामी आहेत। नाफेडद्वारे सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस आहे। नांदेडला आभार दौऱ्यावरती येणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे बघावं, तसंच सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। जालना, नांदेड आणि अमरावती इकडची दृश्य। आमची एकच मागणी अशी आहे की आम्हाला 30 तारखे ते 1 तारखेला मेसेज आलेला आहे की तुमचा माल नाफेड केंद्रावर घेऊन येणे। आम्ही 1 तारखेपासून माल आणलेला आहे, पण अगोदरचेच वाहनं खाली झाले नसल्यामुळे आम्ही 6 तारीख शेवटची आहे, तरी आमचे वाहन आम्ही 5 ते 6 दिवस इथं थांबून सुद्धा आमचे वाहनं खाली झाले नाहीत। आमची शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला मेसेज आलेला आहे, त्यामुळे आमचा माल तुम्ही तोलून घेण्यात यावा। तर शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी। भाजपा आमदार बबनराव लोणीकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांना याबद्दलचं पत्र पाठवलंय। अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन पडून आहे असं लोणीकरांनी म्हटलंय। सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी रविकांत तुपकर सुद्धा आक्रमक झालेले आहेत। उरलेलं सोयाबीन शेतकऱ्यांनी कुठे फेकून द्यायचं असा सवाल तुपकरांनी केलाय। सोयाबीनचं विक्रमी उत्पन्न एकीकडे झालेलं आहे आणि हे खरेदी करीत असताना त्याची मुदत संपलेली आहे। सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करावं आणि त्याला लागणारा बारदाना आहे, पोते आहेत, हे मिळत नाहीयेत। या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांना मी पत्र दिलेलं आहे आणि 2 दिवस मुंबईमध्ये असताना ही सगळी कल्पना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकलेली आहे। अजून भरपूर शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी व्हायचं बाकी आहे। राज्याचं सोयाबीनचं उत्पादन आहे 60 ते 65 लाख मेट्रिक टन। सरकार फक्त 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे, त्यातलं फक्त 7 ते 8 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झालेलं आहे। उरलेलं सोयाबीन आम्ही कुठे फेकायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे। मुळामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे का व्यापाऱ्यांसाठी आहे हे विचारण्याची वेळ खऱ्या अर्थानं आता आलेली आहे।